तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलीस लॉन येथे 4 जून रोजी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। शांतता समितीच्या बैठकीला शहरातील गणमान्य व्यक्ती, संघटना प्रमुख आणि आजी-माजी सर्वधर्मीय पदाधिकारी उपस्थित होते। प्रास्ताविक SDPO सतीश कुलकर्णी यांनी केले। सोबतच जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीची आणि लोकोत्सव आणि त्या संदर्भातील पोलीस बंदोबस्त याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर केली। या प्रसंगी अभय डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक यांनी रामदास पेठ तसेच जुने नगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनोज बहुरे तथा नितीन लेव्हरकर यांनी आपले विचार आणि स्थिती बैठकीत सादर केली। कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी उपयुक्त मार्गदर्शन तथा उपस्थितांचे आभार मानले। आगामी काळात सर्वधर्मीय सण उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले। यावेळी करण्यात आले। MCN न्यूज मराठीकरिता जुनेद मोहम्मद, अकोला। मला 8 ते 10 दिवस झालेले आहेत इथे रजी होऊन ॲज SP आणि खरोखर माझं सौभाग्य आहे। खूप आनंद वाटत आहे की अकोला तसा एक चांगला आणि एक डेव्हलप मोठा जिल्हा इथे मी आता बघू शकणार नाही। माझा खरोखर सौभाग्य आहे की अकोलामध्ये काम करण्याची संधी शासनाने दिलेली आहे आणि नक्कीच हे पुढचे जे काल असणार आहे आपल्यासोबत एक चांगली पोलिसिंग, प्रोफेशनल पोलिसिंग इथे आपण मांडणार आहोत। आपल्या सर्वांचा सहकार्य, आपला सर्वांचा सपोर्ट याच्यामध्ये नक्कीच लागतील। मीडिया बांधवांचा त्यांचा पण सपोर्ट लागतील। तर आता आज हे शांतता समिती बैठक जे होती ते ॲक्च्युली बकरी ईद आणि आपले जे आता गजानन महाराजची पालखी आहे, आज महेशनमी पण आहे, आता राज्याभिषेक सोहळा पण आहे रायगडमध्ये, हे सर्व पार्श्वभूमीवर आजची आपली बैठक एक आपण आयोजित केलेली होती। तरी पण काही लोकांनी वेगळे वेगळे मुद्दे मांडलेले आहेत। तर एकदा मी फक्त समराईज करून देतो। ट्रॅफिक बाबत सांगितलेलं आहे। मला ॲक्च्युली इट वॉज सरप्रायझिंग फॉर मी। मला माहीत नव्हता की अकोलामध्ये येऊन मला आता पहिल्या 10 दिवस 10% कंप्लेंट्स ट्रॅफिकची लोकांनी सांगितलेली आहे। तर त्यामुळे मी गवाही देतो आपल्याला, मला म्हणजे काही दिवस द्या, काही आठवडा द्या, काही 2 महिना लागतील, परंतु ट्रॅफिकबाबत नक्कीच आपल्याला एक चेंज इथे भेटतील, हे मी आपल्याला सर्वांना गवाही देतो। एक ट्रॅफिकमध्ये चांगलं TI पण आम्ही दिलेला आहात आणि जे काही आमचे कर्मचारी आहेत त्याची एक ट्रेनिंग करायची आहे, सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग करायची आहे। आणि लकीली मी नागपूरमध्ये ॲज DCP ट्रॅफिक 8 ते 10 महिना मी काम केलेलं आहे। तर मला एक मेंबरनी सांगितलेलं आहे की पॉईंट आहे आणि खूप गरजेचं आहे, जे आमचे PIs आहेत, आमचे SDPO साहेब आहेत, आमचे ॲडिशनल SP साहेब आहेत, सर्वांना मी अगोदरच हेही सांगितलं होता कि जे काही लोग येतात इथे, जो भी यहाँ पे आते हैं वो कभी दंगा करते नहीं और जो करते वो आते नहीं। तो हे म्हणजे मला माहिती आहे की तरुण मुला-मुली आले पाहिजे, काही आलेले पण आहेत आणि हे चांगली गोष्ट आहे। त्यांना आपण कसं एक कमिटीमध्ये घेऊन आणि एक वाईट कमिटी आणि त्यांना पण घेऊन, कारण की आपला एक्सपिरियन्स आहे आणि ते फार त्यांच्यामध्ये एनर्जी खूप आहे। 2-3 वेळ मला इतर लोकांनी पण सांगितलेलं आहे, जे काही याच्यामध्ये शासनाचा निर्णय आणि GR असेल हे बघून आम्ही कार्ड किंवा कॅप हे मी करतो प्रयत्न आणि हे होऊन जाईल। मी अवैध गो तस्करीचा प्रमाण शहरामध्ये आहे। तर आता 10 दिवसपासूनच 8 दिवसपासूनच आपण एक ऑपरेशन प्रहार, आणि प्रहार म्हणजे खरोखर प्रहार, अवैध धंद्यावर 0 टॉलरन्स आणि प्रहार हे झाला पाहिजे, हे आपली अशी भूमिका आहे। आणि 5 ते 6 केसेस गो तस्करीचे फक्त, इतर पण झालेले आहे, NDPSचे, गांजाचे, मटकाचे, जुगारचे, परंतु गो तस्करीचे 5 ते 6 केसेस झालेले आहेत, चांगले केसेस झालेले आहेत। आणि जे काही गोरक्षणचे लोक आहेत त्यांच्या पण आम्ही, कारण की त्यांना पण काही इन्फॉर्मेशन चांगली असतात। तर हे सर्व बांधव म्हणजे हिंदू असो मुस्लिम असो हे सर्वांना माहिती आहे, शासनाचा कानून आहे आणि एक खूप संवेदनशील विषय आहे। त्यामुळे याच्यामध्ये काहीच गोमत नाही, आपल्याला ते करायचंच आहे आणि चांगली कारवाई, कठोर कारवाई याच्यावर होणार हे मी आपल्याला सांगतो। नागपूरमध्ये असताना पण 1.5 वर्ष माझी कालावधी
नागपूर ॲज DCP सायबर क्राईम माझी होती तिथे कालावधी आणि नागपूरमध्ये फार जास्त केसेस असतात, तर त्यामुळे एक्सपिरियन्स आहे इतका जे सायबर सेल आहे. आपल्याला कसं जास्त टूल्स पाहिजे, कसं ते रिस्पॉन्सिव्ह पाहिजे लोकांपर्यंत, म्हणजे गावखेडेच्या माणूसपर्यंत ते पोचली पाहिजे इन्फॉर्मेशन की काय सायबर फ्रॉड्स असतात, नेमका कसा घडतात, हे आम्ही त्याचे वेळोवेळी एक अवेअरनेस सेशन्स आणि जे आपले यंग मुलामुली आहे, एक शासनाचा पण असा निर्णय आहे की ते सायबर चॅम्प्स म्हणून आपण घोषित करावं. तर आम्ही त्याचं पण एक मनामध्ये आहे की ते करायचं आहे. आणि मध्ये असताना 2 दिवसची कार्यमध्ये आम्ही 450 सायलेन्सर जप्त करून ते पूर्ण म्हणजे नागपूरचा जे सर्वात मोठा चौक आहे तिथे आम्ही क्रश केले होते. इथे पण आपल्याला काही वेळ द्या, तो आपल्याला तो कारवाई दिसतील इथे. आणि इथे वेळ सामने आया नहीं है, तो ठीक है, अगर आज कानून महाराष्ट्र में बन चुका है, अगर आज कानून महाराष्ट्र में बन चुका है, हम सब कानून का पालन कर रहे हैं. आप अगर मुस्लिम बस्तियों में देखें तो आपको गवर्नमेंट नहीं मदद नहीं आएगी. इन फ्यूचर में कोई चीज़ इस तरह से हो रही होगी किसी मोहल्ले के अंदर, अगर गवर्नमेंट नजर आ रहे हो किसी ही वो चीज़ चल रही हो. मैंने सर सुपर न्यूज़ से एक न्यूज़ पढ़ा था, उसके कंटेनर रोड पर पलटी होकर वो बस्ती में चला गया था. तो जब सुपर न्यूज़ ने सारी चीज़ें बताया तो हमने देखा है सर कि कुछ लोग उस कंटेनर का पीछा कर रहे थे, उस कंटेनर का पीछा कर रहे थे. वहाँ के ड्राइवर ने बुद्धि मार के वो कंटेनर जो बस्ती में चला गया. अगर सर वो अनहोनी घटना घट जाती तो उसमें कहीं लोगों की जान जा सकती थी. कानून आपके देने का अधिकार किसी को ही नहीं है. ये काम अगर कोई अवैध इस तरह से काम कर रहा हो तो उसकी कार्रवाई पुलिस खुद करे, ना कि कोई नागरिक अपने हाथ में कानून ले और उस कार्यों को रोकथाम करे. ये भी आप सुधारिए, इसका मतलब आगे. दूसरी तरफ सर ये अगर आप रेलवे स्टेशन के परिसर में भी उस चीज पर जरूर कार्रवाई होनी चाहिए.